चला तर कुठलाही वेळ न घालवता सुरू करूयात आजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा. गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. त्याचबरोबर इथे दिलेल्या पर्यायांपैकी पुदुच्चेरी हे गोव्यापेक्षाही लहान प्रदेश आहे. परंतु पुदुच्चेरी हा जो आहे हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि गोवा हे राज्य आहे. आणि इथे प्रश्न विचारलेला आहे की सर्वात लहान राज्य कोणते? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होणार आहे गोवा. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7. भारताच्या भूसीमा या 7 देशांना लागून आहेत. तर हे 7 देश कोणते कोणते आहेत? त्यात आहेत अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूटान, नेपाळ, चीन, म्यानमार आणि बांगलादेश. अशा 7 देशांना भारताच्या सीमा लागून आहेत. प्रश्न क्रमांक 3. गौरी हे नृत्य नाटक भारताच्या कोणत्या राज्यातील आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान. गौरी हे नृत्य नाटक भारताच्या राजस्थान या राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 4. भीमा नदीविषयी योग्य पर्याय निवडा. तर खाली 4 विधाने दिलेली आहेत. या विधानांपैकी भीमा नदीविषयी कोणते विधान योग्य आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान जे आहे, भीमा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे, तर हे विधान चूक आहे. भीमा नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही आहे. भीमा खोरे औरंगाबादमध्ये देखील पसरलेले आहे, हे विधान देखील चूक आहे. कर्नाटकात भीमा व कृष्णा या नद्यांचा संगम होतो, तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. भीमा नदी व कृष्णा नदी या 2 नद्यांचा कर्नाटकमध्ये संगम होतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्यामध्ये चुनखडी, मॅग्नेटाइट यासारख्या खनिजाचे साठे सापडले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार. अलीकडेच बिहार या राज्यात चुनखडी आणि मॅग्नेटाइट यांसारख्या खनिजांचे साठे सापडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6. भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय ते अल्पाईन प्रकारातील वनस्पती मिळतात? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तरेकडील हिमालय पर्वतीय प्रदेश. उत्तरेकडील जी हिमालयाची रांग आहे, हिमालय पर्वतीय प्रदेश आहे, या ठिकाणी हे उष्णकटिबंधीय ते अल्पाईन प्रकारातील वनस्पती तेथे मिळतात. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिमी चक्रवात. पश्चिमी चक्रवातामुळे भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात देखील पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7517. भारताला एकूण 7517 किलोमीटर इतक्या लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारतातील एकूण 9 राज्यांना हा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या 9 राज्यांना हा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतातील कोणत्या प्रदेशाला 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे विध्वंसाचा सर्वात जास्त तडाखा बसला होता? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्याला या त्सुनामीमुळे विध्वंसाचा सर्वात जास्त तडाखा बसला होता. तामिळनाडू बरोबरच आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, अंदमान व निकोबार बेटे, त्याचबरोबर केरळ आणि ओडिशा या 2 राज्यांच्या काही भागाला देखील तेथे थोडासा तडाखा बसला होता. परंतु प्रामुख्याने सर्वात जास्त नुकसान हे तामिळनाडू राज्याचे झाले होते आणि त्यानंतर अंदमान व निकोबार बेटे येथे देखील मोठ्या प्रमाणावरती विध्वंस झाला होता. प्रश्न क्रमांक 10. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात. खाली दिलेल्या पर्यायांपैकी गुजरात या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही. भारतात एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत. जी राज्य आहेत महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक. या 6 राज्यांना त्या ठिकाणी विधान परिषदा आहेत आणि उरलेल्या बाकीच्या कोणत्याही राज्याला विधान परिषदा अस्तित्वात नाही आहेत. त्या ठिकाणी फक्त एकच सभागृह म्हणजे विधानसभा या आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 11. दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अन्नामुडी. अन्नामुडी हे दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. हे केरळ राज्यात स्थित आहे. अन्नामुडी या पर्वताची उंची सुमारे 2695 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 12. अंदमान बेटाच्या खालीलपैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॅरन बेट. भारताचा जो पूर्ण प्रदेश आहे, जो भूभाग आहे, या भूभागापैकी भारतात कुठेही असा ज्वालामुखी सापडत नाही, परंतु एका ठिकाणी अंदमान निकोबार बेटांवरती सापडतो आणि ते ठिकाण म्हणजे बॅरन बेट आहे. या प्रदेशात नेहमी ज्वालामुखीचा उद्रेक हा होत असतो आणि रिसेंटली 2020 मध्ये ज्वालामुखी तेथे येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतातील थार वळवंटामधील भूकवचावर असणारे खडक लवकर झिजतात कारण? खाली 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातील तुम्हाला योग्य कारण ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कारण तेथे दिवसा तीव्र उष्णता व रात्री कडक थंडी असते. या कारणांमुळे तेथील जे खडक आहेत
ते लवकर झिजतात आणि त्यामुळे तेथे हे वाळवंट हे तयार होत असते. प्रश्न क्रमांक 14 आहे, 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून कोणते नवीन राज्य तयार केले गेले? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. 2 जून 2014 रोजी हे तेलंगणा नवीन राज्य तेथे निर्माण झालेले आहे. आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तेलंगणा या राज्याची त्यावेळेस निर्मिती झालेली आहे. तेलंगणा या राज्याची राजधानी ही हैदराबाद आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग NH44 हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रीनगर व कन्याकुमारी. जम्मू काश्मीरमधील श्रीनगर व तामिळनाडू येथील कन्याकुमारी या 2 शहरांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग देशातील 11 राज्यांमधून जातो. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवसमुद्रम प्रकल्प. शिवसमुद्रम प्रकल्प कावेरी नदीवरती तयार केलेला आहे आणि तो कर्नाटक या राज्यात स्थित आहे आणि तो भारतातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर या भागात प्रामुख्याने प्रतिरोध पर्जन्य या प्रकारचा पाऊस पडतो. पर्जन्याचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत, आवर्त पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य आणि अभिसरण पर्जन्य. त्यापैकी प्रतिरोध पर्जन्य हे पश्चिम किनारपट्टीला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 18 आहे, जांभी मृदा डॅश डॅश असलेल्या भागात विकसित होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उच्च तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या विभागात ही जांभी मृदा विकसित होत असते. त्यामुळे जांभी मृदा ही प्रामुख्याने केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. प्रश्न क्रमांक 19, सरयू नदीपासून सतलजपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या विस्ताराला काय म्हणतात? तर सरयू नदीपासून सतलजपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या विस्ताराला कुमाऊ हिमालय असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुमाऊ हिमालय. प्रश्न क्रमांक 20, सतलज, रावी, चिनाब या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर सतलज, रावी, चिनाब या खालीलपैकी सिंधू या नदीच्या उपनद्या आहेत. येथे झेलम ही जी नदी ऑप्शनमध्ये दिलेली आहे ही सुद्धा सिंधू नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 21, दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी ही कुठून उगम पावते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मधून ही गोदावरी नदी उगम पावते आणि गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते कारण दक्षिण भारतातील ही सर्वात मोठी नदी आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माहे. पॉंडिचेरी म्हणजे पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील माहे हा छोटासा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 23, मुगा रेशीम भारतातील कोणत्या एकमेव राज्यात तयार होते? तर आसाम या राज्यात मुगा रेशीम तयार होते आणि आसाम हे एकमेव राज्य आहे जिथे मुगा रेशीम याचं उत्पादन होतं. प्रश्न क्रमांक 24 आहे, पश्चिम बंगाल या राज्याची सीमा किती देशांशी लागून आहे? तर 3 देशांशी पश्चिम बंगाल या राज्याची सीमा लागून आहे. हे 3 देश कोणते कोणते आहेत? तर नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या 3 देशांशी पश्चिम बंगाल या राज्याची सीमा लागून आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतातील कुल्लू खोरे कशाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सफरचंद. भारतातील कुल्लू खोरे हे सफरचंदाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे आज आपण भारताच्या भूगोलाचे सर्व 25 प्रश्न पाहिलेले आहेत. यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे दिली? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.